सर्व आदरणीय गुरु माऊलींना नमस्कार. महाराष्ट्र टीईटी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 CDP या विभागातील महत्त्वाचे बेसिक 100 टर्म्स आपण बघत आहोत. आता 78वा कन्सेप्ट टर्म्स बघूया. एरिया ऑफ फिजिकल डेव्हलपमेंट, शारीरिक विकासांचा जो क्षेत्र आहे ते कोणकोणतं आहे. नर्वस सिस्टीम, मज्जा संस्था विभाग. ग्रोथ ऑफ मसल्स, आपला जो मसल्स आहे त्याचा वाढ. आणि एंडोक्राइन ग्लँड्स, अंतस्राव ग्रंथी यांच्यामध्ये झालेले विकास त्याला आपण फिजिकल डेव्हलपमेंट असे म्हणतो. लिव वॅगोत्स्काय या एज्युकेशन सायकोलॉजिस्ट यांनी काय सांगितले बघा. द प्रायमरी कॉज ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, बौद्धिक विकास, संज्ञानात्मक विकास, नॉलेजचा डेव्हलपमेंट कसे होत असतो, त्याचं मूळ कारण काय आहे, बेसिक प्रायमरी रिझन काय आहेत, बौद्धिक विकास होण्यापाठीमागील बेसिक कारण कोणतं आहे, तर सोशल इंटरॅक्शन. जर मुलगा चाइल्ड सामाजिक घटकाबरोबर इंटरॅक्शन करत असेल तर त्यांचा बौद्धिक विकास जास्त होतो. समजा एखादा मुलगा, विद्यार्थी, शाळेत शिकणारा विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर मित्रासोबत बोलत राहिलं, मित्रासोबत खेळत राहिलं, किंवा गल्लीत गणपती उत्सव, गणेशोत्सव मंडळ तयार केला, त्याचा सदस्य झाला, देवीच्या प्रोग्राम म्हणजे इतर सामाजिक घटकामध्ये तो भाग घेत असेल तर त्याचा विकास होतो, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होतं. असं लिव वॅगोत्स्काय म्हणतात. आता लिव वॅगोत्स्काय यांनी पुन्हा एक कन्सेप्ट सांगितलेलं, लर्निंग इज अ सोशल ऍक्टिव्हिटी. खूप महत्वाचा वाक्य आहे. लर्निंग इज अ सोशल ऍक्टिव्हिटी हा वाक्य कोणी सांगितलं? लिव वॅगोत्स्काय. शिकणं म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटी, सामाजिक क्रियामध्ये विद्यार्थी जर भाग घेत असेल तर तो शिकतो, असं ह्यांनी सांगितलं. द कन्सेप्ट ऑफ कन्झर्वेशन, संग्रह, संरक्षण, कन्झर्वेशन ॲज प्रपोज्ड बाय जीएन पियाजे. जीएन पियाजे यांनी कन्झर्वेशन हा कन्सेप्ट सांगितलेला आहे. संग्रह करणे, त्याचा एकत्रित ठिकाणी संग्रह करणे, कन्झर्वेशन हा कन्सेप्ट जीएन पियाजे यांनी सांगितलेला आहे. आता ह्याचा काय अर्थ होतो बघा. कन्झर्वेशन मीन्स सर्टन फिजिकल प्रॉपर्टीज रिमेन द सेम इवन वेन द आउटवर्ड अपिअरन्स चेंजेस. विद्यार्थ्यांचा जो आउटर अपिअरन्स आहे, बाह्य रूप बदलला तरी, आकार बदलला तरी, त्यांचा आउटर अपिअरन्स बदलला तरी त्यांच्यात काही जे गुण आहे तो गुण तसाच राहतो. आता लहान वयामध्ये एखादा गुण असेल, तो मोठ्या वयामध्ये तो गुण असतोच असं म्हणतात त्यांनी, जीएन पियाजे. कन्झर्वेशन त्याला फिजिकल प्रॉपर्टीज जरी सेम राहतात फिजिकल. ओके. जीएन पियाजे यांनी अजून एक कॉन्सेप्ट सांगितलेले, इकोसेंट्रिक स्पीच. पेपरला विचारतात बघा. इगोसेंट्रिक, आत्मकेंद्रित, अहम केंद्रित भाषण हा कन्सेप्ट कोणी सांगितले? जीन पियाजे. आता दुसरा स्पीच आहे, लिव वॅगोत्स्काय यांनी प्रायव्हेट स्पीच कन्सेप्ट सांगितलेले आहे. प्रायव्हेट स्पीच, खाजगी भाषण. मी माझ्याशी जर बोलत राहिलो तर तो
प्रायव्हेट स्पीच झाला. मी बोलत असताना मी माझ्याशी बोलतो, मी इतरांना कळत नाही, त्याला प्रायव्हेट स्पीच. आता लिव वॅगोस्के यांनी अजून एक कन्सेप्ट सांगितलेलं आहे, कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट मेथड. कोलॅबरेटिव्ह म्हणजे एकमेकांचं सहाय्य घेऊन सहयोगात्मक प्रोजेक्ट पद्धतीचा वापर केला पाहिजे विद्यार्थ्यांनी, किंवा शिक्षक शिकवत असताना कोलॅबरेटिव्ह हे मेथड वापर करा. कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट मेथड. सोशल कन्स्ट्रक्टिव्हिस्ट थेअरी हा सिद्धांत ह्याने सांगितले, लिव वॅगोस्के. सोशल सामाजिक रचनावादी सिद्धांत लिव वॅगोस्के यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट वर्क वापर करा असे म्हणतात. लॉरेन्स कोहलबर्ग हा एज्युकेशनल सायकोलॉजिस्ट यांनी एक थेअरी मांडलेलं, थेअरी ऑफ मॉरल रिझनिंग, नैतिक विकास. आता लिव वॅगोस्के यांनी अजून एक ह्यांचा जो वाक्य आहे प्रायव्हेट स्पीच. प्रायव्हेट स्पीच म्हणजे काय? प्रायव्हेट स्पीचचा अर्थ इथं सांगितलेत, द वर्बल डायलॉग्स दॅट चिल्ड्रन हॅव विथ देमसेल्व ॲज प्रायव्हेट स्पीच. चिल्ड्रन म्हणजे लहान मुलं, ते स्वतःशी जर बोलत राहिलं तर त्याला प्रायव्हेट स्पीच असे म्हणा. काय आमचं पप्पा, मी सांगितलं एक दुसरं हे आणलं, काय उपयोग. म्हणजे वडिलांना पण बोलत नाही, आईला पण बोलत नाही, तो स्वतःच बोलतो, स्वतः कंप्लेंट करतो. मी त्यांना मोठं पॅन्ट आणायला सांगितलं, छोटा पॅन्ट आणला बघा आमचा पप्पा. हे काय बोल बे, नाही आणून दिलं पप्पा, काय बोलू नये. प्रायव्हेट स्पीच. आता कन्स्ट्रक्टिव्हिस्ट म्हणजे काय? कन्स्ट्रक्टिव्हिस्ट म्हणजे रचनाकार, ज्ञान रचनाकार. आजच्या विद्यार्थ्यांना आपण विद्यार्थी असं म्हणत नाही, कन्स्ट्रक्टर, नॉलेज कन्स्ट्रक्टर हा प्रश्न विचारतात बघा 21st सेंचुरीमध्ये. अथवा अकॉर्डिंग टू NEP न्यू आपला जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये विद्यार्थ्यांना कोणतं वर्ड यूज केलेलं आहे. आता विद्यार्थी म्हणत नाही त्यांना, ही इज नॉट अ स्टुडंट, ही इज नॉट अ लर्नर. त्यांना नॉलेज कन्स्ट्रक्टर, नॉलेज म्हणजे ज्ञान, कन्स्ट्रक्टर म्हणजे रचनाकार, ज्ञान रचनाकार असे वर्ड यूज केलेले आहेत. आता शिक्षकांना शिक्षक म्हणत नाही 21st सेंचुरीमध्ये, किंवा NEP प्रकार शिक्षकांना फॅसिलिटेटर हा वर्ड यूज केलेला. फॅसिलिटेटर, फॅसिलिटेटर सगळं सुविधा पुरविणाराला शिक्षक म्हणतात, फॅसिलिटेटर. आणि स्टुडंट्सना नॉलेज कन्स्ट्रक्टर असे म्हणतात. हे लक्षात घ्या. चला आता प्रायव्हेट स्पीच झाला. कन्स्ट्रक्टिव्हिटी म्हणजे काय? चाइल्ड इज व्ह्यूड ॲज अ प्रॉब्लेम सॉल्व्हर. विद्यार्थ्यांना असं समजून घेतात की तो समस्या निवारणा करणारा आणि सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर, वैज्ञानिक शोध घेणारा, तो कोण असतो? कन्स्ट्रक्टिव्हिस्ट. आता होवार्ड गार्डनर यांनी एक नवीन सिद्धांत मांडलेले आहे, त्याला थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स असे म्हणतात. थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स. एखादा विद्यार्थी बघा, एक विद्यार्थी अभ्यासामध्ये हुशार असतो, गाणंही म्हणतो, भांडणही करतो, खेळात खेळही खेळतो, सगळं ऍक्टिव्हिटी म्हणजे मल्टी इंटेलिजन्स. काही विद्यार्थी फक्त अभ्यास, खेळायला म्हटलं तर काही विद्यार्थी खेळायला म्हणजे पळा येतात, अभ्यास करायला इंडिव्हिज्युअल इंटेलिजन्स. इथं मल्टिपल इंटेलिजन्स होवार्ड गार्डनर यांनी सांगितलेले. थॉर्नडाईक यांनी सांगितलेलं एक सिद्धांत आहे, लॉ ऑफ ट्रायल. प्रयत्न करा आणि चूक करा, ट्रायल अँड एरर ऑफ लर्निंग हा कन्सेप्ट ह्यांनी सांगितलेला आहे. लिव वॅगोस्के यांनी एक वर्ड यूज केलेलं आहे, कल्चरल टूल्स. सांस्कृतिक टूल्स, कल्चरल टूल्स. पेपरला असा प्रश्न विचारतात. कल्चरल टूल्स हा कन्सेप्ट कोणी सांगितलेला आहे? लिव वॅगोस्के. विद्यार्थी भाषा शिकत असताना कल्चरल टूल्सचा वापर करून तो शिकत राहतो. धन्यवाद.